रायगडमधील तटकरे आणि गोगावले वाद आता महाराष्ट्राला काही नवा नाही, पण आता मात्र या वादाने अत्यंत गंभीर आणि टोकाचं वळण घेतल्याचं दिसतंय. महाडमध्ये भरत गोगावले आणि सुनील तटकरेंच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना चांगलेच भिडले. तटकरेंच्या कार्यकर्त्याने गोगावलेंच्या पुत्रावर बंदूक रोखल्याचा आरोप होत असून यावरून जोरदार राडा झालाय. अनेक गाड्यांचा चुराडा झालाय आणि आरोप प्रत्यारोपांना उधाण आले. मुळात महायुतीतील मित्रपक्षांमध्येच हे सगळं घडतंय, त्यामुळे चर्चा आणखीनच वाढल्या. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, हा वाद का पेटलाय आणि यावर आलेल्या प्रतिक्रिया काय आहेत, सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा. तर सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमध्ये असलेला टोकाचा वाद आपण सर्वांनीच पाहिलाय, पण आजच्या घटनेने हा वाद टोकाला गेल्याचं चित्र दिसून येत आहे. तर झालं असं, भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले महाडमधील एका मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेले होते. त्यावेळी नुकतेच शिंदे गटातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या सुशांत जाबरे यांचे समर्थक त्यांच्या समोर आले आणि बाचाबाची होऊन विकास गोगावले आणि सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. या संपूर्ण प्रकरणी आता विकास गोगावलेंनी सुनील तटकरेंवर गंभीर आरोप केले. हा हल्ला सुनील तटकरेंनी घडवून आणल्याचा गंभीर आरोप यावेळी विकास गोगावलेंनी केला. आपल्यावर रिव्हॉल्वर रोखण्यात आल्याचाही दावा त्यांनी यात केला. मी 2-3 नंबरच्या बूथवर कार्यकर्त्यांना भेटायला गेले होतो. त्यावेळी एका फॉर्च्युनर आणि स्कॉर्पिओ कारमधून काही लोक आले. त्यांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडीत बसलेल्या एकाने माझ्या दिशेने रिव्हॉल्वर रोखली, परंतु माझ्या कार्यकर्त्याने चपळाईने ती रिव्हॉल्वर हिसकावून घेतली. त्यानंतर माझ्या सोबतच्या अंगरक्षकाने त्या व्यक्तीला पुढे ढकललं. माझ्या कार्यकर्त्यांनी वेळीच रिव्हॉल्वर हिसकावून घेतली नसती तर गोळी मला लागली असती किंवा माझ्या कोणत्या तरी कार्यकर्त्याला लागली असती, असं विकास गोगावलेंनी या संपूर्ण प्रकरणानंतर प्रतिक्रिया देताना सांगितलंय. विकास गोगावले या प्रकरणी पुढे बोलताना असंही म्हणालेत की माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतल्यानंतर आम्ही ती पोलिसांच्या ताब्यात देणार आहोत. हा हल्ला सुनील तटकरे यांनी घडवून आणला. त्यांच्या समर्थकांच्या गाडीत स्टंप आणि हॉकी स्टिक्सही होत्या. सुनील तटकरे यांच्या सांगण्याशिवाय असा हल्ला होऊच शकत नाही. हा रडीचा डाव सुरू आहे. लढायचं तर समोरून लढा. विकास गोगावलेशी लहान मुलासारखं पाठीमागून लढू नका. शिवाय या प्रकरणी आपण आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी जातोय, असंही विकास गोगावलेंनी यावेळी सांगितलंय. आता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार महाडच्या नवे नगर परिसरात ही हाणामारी झाली आहे. तुम्हाला माहित असावं म्हणून सांगते, सुशांत जाबरे यांनी निवडणुकीपूर्वीच शिंदे गटाला सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज सकाळपासून महाड नगर परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली. त्यावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्र बंद पडली होती. त्यामुळे गोगावले आणि जाबरे यांच्या समर्थक एक मतदान केंद्रावर जमले होते. यावेळी दोन्ही गटांमध्ये बाचाबाची होऊन तुफान हाणामारी सुरू झाली. गोगावले समर्थकांनी दगडफेक करून सुशांत जाबरे यांच्या समर्थकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या. ही बाचाबाची सुरू असताना सुशांत जाबरे यांच्या समर्थकांनी विकास गोगावले यांना रिव्हॉल्वर दाखवल्याची माहिती आहे. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. यामध्ये सुशांत जाबरे आणि त्यांच्या अंगरक्षकाला भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी जबर मारहाण केल्याची माहिती आहे. तर विकास गोगावले हे रिव्हॉल्वर घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्याची देखील माहिती आहे. या प्रकरणात आता पोलीस काय कारवाई करणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. दरम्यान या प्रकरणी आता शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी देखील प्रतिक्रिया देत एकंदरच प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. खरं तर ही युतीच्या दृष्टीनं, महायुतीच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी घटना आहे की ज्या ठिकाणी युती आणि महायुती झालेली नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करावी अशा पद्धतीच्या तिन्ही नेत्यांच्या सूचना होत्या. परंतु महाडमधलं राजकारण गेले 1 वर्ष जे चालू आहे त्याच्यामध्ये वेळीच लक्ष घालणं गरजेचं होतं. आमचे मंत्री महोदय, आमचे सहकारी भरत शेठ गोगावले यांची भूमिका समजून घेणं गरजेचं होतं. भरत शेठ गोगावलेंच्या बाबतीमध्ये निवडणुकीला जे जे काही घडलं ते सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं होतं. लोकसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणानं शिवसेनेनं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली
जीव ओतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं हे देखील समजून घेणं गरजेचं होतं. त्याच्यामुळे महाडमधला जो राडा आपण म्हणतो, जी हाणामारी झालेली आहे, त्याची भरतशेठ गोगावलेंची किंवा विकासची देखील बाजू ऐकून घेणं गरजेचं आहे. आज कुठेतरी हा प्रसंग झाल्यानंतर मंत्री म्हणून भरतशेठ गोगावलेंना अडचणीत आणावं आणि त्यांचे चिरंजीव विकासशेठ गोगावले यांना अडचणीत आणावं म्हणून हे षडयंत्र आहे का, याचा देखील चौकशी झाली पाहिजे. पोलिसांनी निपक्षपातीपणे याची चौकशी केली पाहिजे. पण वर्षभरात वेळीच या गोष्टी जर नेते मंडळींनी थांबवल्या असत्या, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाबतीमध्ये आमच्या लोकांना समन्वय साधण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतलेला होता शिंदेसाहेबांच्या माध्यमातून, आणि वेळीच ह्या सगळ्या गोष्टी न घडल्यामुळं त्याची आज मारामारीमध्ये रूपांतर झालं. त्याच्यामध्ये कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे नक्की तपास केला पाहिजे. पण नाहक विकास गोगावले आणि भरतशेठ गोगावले यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही. मुख्य म्हणजे या वादानंतर आणि आरोपांनंतर आता खुद्द सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीमध्ये शांतता राखणं आपलं कर्तव्य ठरतं. सकाळपासून युवा नेता म्हणवणारे मतदान केंद्रात जातायत, आरोशी हुज्जत घालतायत. मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार अधिकृत उमेदवार आणि प्रतिनिधीला असतो. मात्र विकास गोगावले मतदान केंद्रामध्ये सर्रास आत जातायत असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय. ऐतिहासिक स्वरूपाची पार्श्वभूमी असलेल्या महाडच्या शहरात आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जो प्रकार त्या ठिकाणी घडला तो अत्यंत निंदनीय होता. त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. सकाळपासूनच नामदार पुत्र त्या ठिकाणी लवाजमासह संबंध शहरामध्ये फिरत होते. मतदान केंद्रात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या जवळ सुद्धा वाद उज्जत काहीतरी घालत होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्रामध्ये फक्त उमेदवाराचा प्रतिनिधी किंवा त्यांचे पोलिंग एजंट यांना त्या ठिकाणी प्रवेश असतो. त्याच्यामुळे या कायद्याचा भंग त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी केलेला आहे. दुसरी घटना जी काही घडली, त्यांनी जे काही आरोप केले त्या आरोपाची सखोल चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मी स्वतः विनंती केली. काही घटनास्थळी कुठल्या त्यांनी त्याची सखोल चौकशी पूर्णपणे करावी. खरं तर गेल्या काही काळामध्ये तटकरे आणि गोगावले या दोघांनीही एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडलेत. त्यामुळे सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यातील वैर आणखीनच वाढलंय आणि याचाच उद्रेक आज मतदानावेळी आपल्याला पाहायला मिळालाय. आता हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं असून यावर पुढे काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे. पण ही घटना देखील एक प्रकारे महायुतीत किती तणाव आहे हेच दाखवून देत आहे. त्यामुळे अजूनही महायुतीत सगळं आलबेल आहे असं तुम्हाला वाटतंय का, हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.